तर विद्यार्थी मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार सन 2021-22 पासून राज्यात इथं राबविण्यात येत आहे. तर या अभियानाअंतर्गत हेल्प डेस्कची स्थापना पशुसंवर्धन आयुक्तालय औंध, पुणे येथे करण्यात येणार आहे. तर सदर हेल्प डेस्क अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर खालील जी पदे आहेत, तर ती इथं कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत आणि त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे व्हेटरनरी ग्रॅज्युएट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते इथं 56,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी पण इथं 2 जागा आहेत. यासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते इथं 20,000 रुपये मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर या पदांसाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तिथं दिलेली आहे. तर व्हेटरनरी ग्रॅज्युएटसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं MSc लागणार आहे आणि शासकीय सेवेतील कामाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागणार आहे किंवा पदवी. तसेच तुम्हाला इथं MSc लागणार आहे. तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे. तर अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे, तर ती 20/6/2024 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत आणि या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर इथं अर्जदारासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर सदर नेमणुका इथं 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपाच्या आहेत. तर अर्जदाराने अर्जासोबत 3 पासपोर्ट आकाराचे फोटो इथं जोडायचे आहेत. त्यानंतर अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकवल्यानंतर सही करताना अर्धी सही कागदावर व अर्धी सही फोटोवर उमटेल अशा पद्धतीने करायची आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं ओळखीचा पुरावा जोडावा लागेल अर्जासोबत. आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन आणि जो अर्ज आहे, तर तो तुम्हाला इथं 20/6/2024 पर्यंत करायचा आहे. इथं मेल दिलेला आहे. या मेलवर अथवा स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे, तर तो इथं दिलेला आहे. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे. तर या पत्त्यावर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे, तर तो इथं पाठवायचा आहे. कुरिअरने किंवा स्पीड पोस्टाद्वारे किंवा तुम्ही प्रत्यक्ष इथं सादर करू शकता अर्ज. त्यानंतर तुमची जी निवड आहे, तर ती कशाप्रकारे होणार आहे, तर तिथं दिलेलं आहे. तर पात्र उमेदवारांना मुलाखतीची दिनांक, तसेच वेळ आणि जे ठिकाण आहे, तर ते इथं ईमेलद्वारे कळवण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीमधील एकूण गुणांच्या आधारे सर्वोच्च गुणांकन प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड इथं केली जाईल आणि उमेदवारांचे गुणांकन समान राहिल्यास अनुभवाचा कालावधी या निकषावर उमेदवारांची इथं निवड केली जाईल. त्यानंतर पदासंबंधीच्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत व जी कामे आहेत, तर ती इथं दिलेली आहेत. तर ती तुम्ही इथं बघून घ्यायची आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे. इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर तुमची इथं संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर येथे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही अनुभव असेल, तर त्याची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर इथं पाठवायचा आहे 20/6/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.